12 धाब्यांची गरज असताना या वेळेस मात्र हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेला एका धाबेसाठी आणि या एका धाबेने धावफलक पुढे सरसावतोय. थेंबे थेंबे तळे साचे अशा अतिशयोक्तीप्रमाणे या वेळेस मात्र धाबा घेतल्या जात आहेत. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील, परंतु धाबा आल्या आहेत. दुहेरी अंकामध्ये प्रदार्पण झालंय. स्कोर कार्ड वरती 10 धाबा लगावल्या गेल्यात. सलामीची जोडी दीपक आणि कल्पेश कामगिरी करते. कल्पेशच्या बॅट मध्ये एक चौकार तडाखा पाहायला मिळाला होता आमच्या प्रेक्षकांना. शेवटचा चेंडू यावेळेस तारा घेऊन जाईल. हो आडव्या बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाजाने मात्र थांबवलं यावेळेस आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर आल्या आहेत 10 धाबा. अजूनही 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धाब्यांची गरज. 18 चेंडू आणि 11 धाबा. टीम पिंपलपाडा संघासाठी विजयासाठी ही भागदौड पाहायला मिळते आहे. खऱ्या अर्थानं एक सामना गमावल्यानंतर टीम पाहायला मिळते समोर दहिगाव टीम. स्वराज स्पोर्ट्स दहिगाव ही टीम यावेळेस फाईट करते. पहिला सामना गमावल्यानंतर हा दुसरा सामना विन करण्यासाठी संधी होती, परंतु जर बघायला गेलं तर 4 षटकांमध्ये केवळ केल्या गेल्या 20 धावा आणि आता मात्र विजयासाठी 21 धावांचं लक्ष असताना टीम पिंपलपाडा पाठलाग करते. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 10 आल्या आहेत. 18 चेंडूंमध्ये आता मात्र केवळ 11 धाब्यांची गरज. चेंडू जास्तीचे पाहायला मिळत आहेत आणि धाबा मात्र कमी. ही जोडी देखील कमालीची पाहायला मिळते. या लो स्कोरिंग मॅचेस मध्ये देखील आपण गोलंदाजांनी हवा टाईट केलेली पाहिली आहे, परंतु यावेळेस दीपक आणि कल्पेश एक सोची समजी प्लॅनिंग के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन खूप सुरेख पाहायला मिळतंय. यावेळेस षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आकाश आलाय. हो पहिला चेंडू यावेळेस मात्र लिडिंग एज घेऊन चेंडू यष्ट्यांवरती आदळतोय. फलंदाज बाद होतोय. दीपक बॅक टू द पवेलियन. यावेळेस षटक क्रमांक दुसरा हाताला जातोय आकाशच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती आकाशने मात्र विकेट प्राप्त केली आहे. विजयासाठी अजूनही 11 धावा वंचित आहे टीम पिंपलपाडा. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन फटका गॅप मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. कॅरी करेल थ्रो करेल दरम्यान केवळ एक सिंगल धाव घेतली गेली आहे. अगदी लो स्कोरिंग मॅचेस या विकेट वरती पाहायला मिळाल्यात आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील बघितलं तर 1-2 सामने चांगल्या फटकेबाजी झाली होती, परंतु उर्वरित संपूर्ण सामने मात्र अगदी लो स्कोरिंग मॅचेस. विकेट खूप सुरेख आहे गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी देखील. हो यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळून काढला. एका धाबेसाठी सिंगल धाबा घेतल्या जात आहेत. एक समजदारीपूर्वक फलंदाजी पाहायला मिळते. जाणतायत की धाबा मात्र जास्तीच्या नाही आहेत. अगदी सिंगल डबलने देखील ह्या धाबा कंप्लीट केल्या जाऊ शकतात. त्या अनुषंगाने फलंदाजी पाहायला मिळते आहे. एक सोची समझी प्लानिंग के साथ बल्लेबाजी हो रही है. इस मर्तबा अच्छी बल्लेबाजी हो रही है. हालांकि दोनों बल्लेबाज दीपक और कल्पेश और बीकी इस मर्तबा अच्छी बल्लेबाजी 21 रन का टारगेट यहां पर सेट किया हुआ और इस 21 रन का पीछा करते हुए नॉन स्ट्राइक एंड पर जो कि विकी बल्लेबाज दिखाई दे रही है और स्ट्राइक एंड पे कल्पेश.
यावेळेस मात्र स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय विकी. हो पटका फसलाय. फलंदाज विकी माघारी परतावं लागेल. मोमेंटम शिफ्ट करतायत गोलंदाज. यावेळेस आकाश सांगतोय इतक्या सहजासहजी हा सामना मात्र आम्ही सोडणार नाहीयेत, कारण जाणतायत हा सामना आमच्यासाठी देखील महत्वाचा आहे. पहिला सामना गमावल्यानंतर या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, अजूनही या सामन्यामध्ये जिवंत आणि ज्वलंतपणा ठेवण्यासाठी हा आकाश मात्र कामगिरी करतोय. संघानं परंतु त्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. संदेश आपण संपर्क साधायचे. हो या वेळेस चेंडू उडवलाय खाली क्षेत्रामध्ये, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय या चेंडूवरती प्राप्त होतील घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा. आणि अगदी थेंबे थेंबे तलेसाचे या समीकरणानं मात्र धावा घेतल्या जात आहेत. दुमदेवी सारंगपुरी संघ आपला कर्णधार पाठवून द्या टॉस्को बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. टीम माडेपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. हो डाऊन द स्ट्रेट ड्राइव्ह यावेळेस फटका खेळून काढला होता. पंचांच्या अगदी पायाला स्पर्श करून चेंडू चाललाय आणि यावेळेस काय चेंडू फेकी खराब, परंतु नाही ओव्हरथ्रोची रन मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. परिणामी या चेंडूवरती केवळ एक सिंगल, 4 धावा, 1 चौकार, मॅच फिनिश. 9 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 9 चेंडू मध्ये 4 धावा. हो शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. फुल पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु यावेळेस बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. विकेटचं कौतुक करावं तितकं थोडं. अगदी मित्रांनो बघायला गेलात तर आजच्या दिवसामध्ये संपूर्ण सामने लो स्कोरिंग मॅचेस झालेत आणि या लो स्कोरिंग मॅचेस मध्ये धावा मात्र येत नाहीयेत. 39 मला वाटतं हायस्ट स्कोर असेल आजच्या दिवसातील. हो यावेळेस अगदी स्ट्रेट ड्राइव्ह फटका खेळून काढलाय. या फटक्यानं विजय प्राप्त होतोय. टीम पिंपलपाडा या सामन्यामध्ये विजय संपादित करते आणि दोन्ही टीमला पुढील वाटचालीसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. टीम आविगाव देवी सारंगपुरी आणि टीम मॅन ऑफ द मॅच ठरला. या मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट मोहन. चला मोहन मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचंय त्वरित. आणि 2 संघांदरम्यान नाणेफेकी केली जाईल. टीम मडेपाडा विपक्ष आई गामदेवी सारंगपुरी. मी रमेशजी सोनवणे साहेब यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या 2 संघांदरम्यान आपण नाणेफेकी करून घ्यायची. चला त्वरित नाणेफेकी करा आणि जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी देखील त्वरित करायची आहे. टीम आई गामदेवी सारंगपुरी संघाचा तेजस पाहायला मिळतोय कर्णधार, तर दुसऱ्या बाजूने टीम मडेपाडा संघाचा देखील कर्णधार पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय रमेश सोनवणे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते.
नाणेफेकीचा कौल या ठिकाणी विजयी कोण होणार? तर आई गावदेवी सारंगपुरी संघ मला वाटतं या ठिकाणी या नाणेफेकीचा कौल विजयी झालाय. आपला निर्णय काय? निश्चितच मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाईल यावेळेस. काय निर्णय? निर्णय कळवा. आई गावदेवी सारंगपुरी संघ क्षेत्ररक्षण. निश्चितच फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय टीम मढेपाडा या संघाला. तर जाऊयात या मॅच कडे. तुर्तास मी थांबतोय आणि मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल राहुल सासे या नवोदित गोड आवाजाला मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल. थँक्यू सो मच. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मोहन असेल. बाला धानके यांच्या हस्ते दिला जाईल स्टेजवर. मोहन यांनी यायचे लवकरात लवकर. बाला हरड सॉरी. त्वरित सारंगपुरी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण बघत आहात आई गवदी स्पोर्ट्स लाईव्ह आयोजित सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 2024 चा रणसंग्राम रजनी क्रिकेट डे नाईट ची स्पर्धा प्रथमच या लायगाव मध्ये भव्य दिव्य अशी स्पर्धा. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू मोहन असेल मॅन ऑफ द मॅच. मागील सामन्याचा मोहन. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू इथे पाहिजेत. कल्पेश असेल मॅन ऑफ द मॅच. सॉरी सोरर कडून चुकी झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू कल्पेश मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. बाला हरड यांच्या हस्ते कल्पेशला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. चला त्वरित सामना चालू करायचा आहे. सारंगपुरी विपक्ष माडेपाडा संघाकडून 2 स्ट्रायकर फलंदाज मैदानात विकास आणि विकी. आपण बघत आहात 9:28 9:29 बॉल पडला पाहिजे. पंच लक्ष असू द्या. अजून भरपूर सामने खेळवायचे. सारंगपुरी संघाने टॉस विन होऊन इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीचं आमंत्रण केलंय. माडेपाडा संघाला दोन्ही संघ असे मातब्बर संघ चांगले संघ गोलंदाज फलंदाज दोन्ही संघांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी सामना घेऊन आलोय आपण. सारंगपुरी विपक्ष माडेपाडा. दोन्ही संघांना वेळ दिली आहे त्या वेळेत अभावित एक इनिंग कंप्लीट करायचे. प्रत्येकाने लक्ष ठेवायचंय. वेळ खूप कमी आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. पंच आम्हाला इथे दर्शवतील. इथे टायमिंग स्टार्ट झालेला आहे. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सारंगपुरी संघाकडून आदित्य. पहिला चेंडू खराब असा चेंडू पंच आम्हाला दर्शवतात. व्हाईट. पहिला चेंडू खराब चेंडू. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल माडेपाडा संघाच्या खात्यामध्ये. बघतात शांत असं वातावरण. चालू असलेला सामना माडेपाडा विपक्ष सारंगपुरी. पुढील चेंडू आदित्य.
ओ भन्नाट भन्नाट वेग पाहायला मिळाला. सुंदर कमबॅक. पहिला चेंडू खराब होता परंतु दुसरा चेंडू व्हाईट यॉर्कर. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू आधी याला माहिती आहे जर मोठ्या फटक्यांपासून जर थांबवायचं असेल तर अशी धारदार ताकदीची गोलंदाजी मैदानावर करावी लागेल. कारण की माडेपाडा संघाचा जर विचार केला गेला तर चांगले असे फलंदाज त्यांच्या संघामध्ये. पुढील चेंडू दुसरा चेंडू आदित्याचा. ओ पुन्हा पुन्हा पण पंच आम्हाला दर्शवतात व्हाईट. एक्स्ट्राची धाव इथे ऍड केली जाईल. धाव संख्या 2 धावा. एक चेंडू 2 धावा. थोडेस टप्पा अजून मिळाला नाही आदित्यला. पहिला चेंडू व्हाईट फेकल्यानंतर षटकातील पहिला चेंडू व्हाईट. दुसरा चेंडू निर्धाव असा टाकला त्याने. पुन्हा एकदा व्हाईट. पुन्हा एकदा आदित्य. स्ट्राइक आहे विकास. ओ लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा. चांगला चेंडू पंच दर्शवतात बाईक लेग बाईकच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 3 धावा. 2 बॉल 3 धावा. चेंडू द्यायचा आहे स्वयंसेवक. चेंडू द्यायचा आहे. चेंडू द्यायचा आहे तिकडून. दोन चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती माडेपाडा संघाची 3 धावा. पुन्हा एकदा आदित्य आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा. हो आता मात्र चांगला चेंडू. चांगला चेंडू. टप्पा लेंथ चांगली पाहायला मिळाली. आदित्यला माहिती आहे 2 चेंडू खराब गेलेत. कमबॅक तर करावाच लागेल. आता समीकरण 3 चेंडू फेकून झालेत. धावा झाल्यात त्या 3 धावा. चांगली गोलंदाजी आधी याच्याकडून. सरणपुरी संघाकडे चांगला गोलंदाज. थोडेस रनमध्ये व्यत्यय आलाय. सुंदर मैदान. सुंदर असा वातावरण. प्रेक्षक सुद्धा सामन्याचा खूप असा आनंद घेतात. खूप सहकार्य आम्ही गावदेवी स्पोर्ट्स लाईव्ह तुमच्या अत्यंत ऋणी असणार आहेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू. ओ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव कंप्लीट केले. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावेवर समाधान मानावे लागेल. आता स्ट्राइक चेंज होईल. स्ट्राइकला पोहोचेल विकी. नॉन स्ट्राइकला विकास. दोघांच्या नाव मध्ये व्ही. पाहिलं गेलं तर आमच्या सोबत लाभलेले स्कोरर आजच्या दिवसात सज्जनजी सोनवले यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडू आतापर्यंत 5. आणि पुन्हा एकदा चांगला फटका होता. खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण. पंचदशातील 4 धावा. फटका सुंदर होता. आता मात्र शेवटच्या चेंडूवर प्रहार झालाय चौकारच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 9 धावा. शेवटच्या चेंडूवर इथे 4 धावा. ते सुरू आहे. 5 मिनिटे 35 सेकंद झालेले. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय सारंगपुरी संघाकडून मोहन. मोहन बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. स्ट्राइकला विकास. नॉन स्ट्राइकला विकी. गोलंदाजीचा भार सांभाळेल सारंगपुरी संघाकडून मोहन. चांगला असं गोलंदाज. पहिला चेंडू. ओ भन्नाट. भन्नाट वेगाचा खोलवर टप्प्याचा. यष्टिरक्षकाने केलेली चुकी परंतु रिस्की धाव होती.
यशस्वीरित्या पार झालेली एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या होईल 10 धावा. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालाय. थोडीशी एसटी रक्षकाने चुकी केली. एक धाव कंप्लीट झाली. धाव संख्या पोहोचेल 10 धावा. ओ फटका चांगलाय. शॉर्ट अप पुलचा फटका फेकून दिलाय. आमच्या व्हीआयपी डाईसला सलामी देण्याला उत्तुंग ब्रँडेड षटकार डीजे. मोठे फटके बॅट मधून येण्याची अत्यंत गरज असेल माडेपाडा संघाला. दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचलाय विकी याने. पुन्हा एकदा मोहन सामना करेल विकी. आता मात्र सुंदर गोलंदाजी कमबॅक केले. मोहनला माहिती आहे आम्हाला सुद्धा धावा रोखण्याचा मानस असेल. कमीत कमी धावा माडेपाडा संघाच्या कशा होतील याचा विचार केला जाईल. त्याप्रमाणे गोलंदाजी होते. एक तेरी एक मेरी असं काहीतरी दृश्य पाहायला मिळत आहे. आपण बघत आहात आई गवदी स्पोर्ट्स लाईव्ह आयोजित सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 2024. पुन्हा एकदा मोहन सज्ज झालाय. ओ आता मात्र थोडस चेंडू पडल्यानंतर वलन घेतला. पंच दर्शवतात व्हाईट. या व्हाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 17 धावा. 17. 3 चेंडू दुसऱ्या षटकातील. 3 चेंडूचा अजूनपर्यंत खेळ बाकी. चौथा चेंडू मोहन स्ट्राईकला विकी. पुन्हा एकदा बीट झालाय. फलंदाज मारण्याचा प्रयत्न करतो. कनेक्ट होत नाही बॅटला. चांगली गोलंदाजी मोहन याची. मोहनला माहिती आहे एक षटकार फलंदाजाने खेचलाय. 2 चेंडू डॉट झालेत. चांगला कमबॅक केलाय मोहन याने. चांगली गोलंदाजी आहे सारंगपुरी संघाकडे. परंतु आता बघायला गेलं तर धावा झाल्यात 17. पुन्हा एकदा मोहन स्ट्राईकला विकी. ओ आता मात्र चेंडू उडवलाय. फटका फसलाय. फलंदाज इथे फेल. पकडलाय झेल. फलंदाज विकी झालाय फेल. फटका बसेल माडेपाडा संघाला विकी याच्या मार्फत. दाखल झालाय माडेपाडा संघाकडून जयेश. विकीची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज जयेश फलंदाजीसाठी आलाय. दुसऱ्या षटकातील मोहन याचा शेवटचा चेंडू असेल. चांगलं षटक हाताळलंय मोहन याने. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 7 धावा. चांगलं त्यामध्ये एक षटकार आहे. सुंदर कमबॅक केलंय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा 30 ला येईल. तोच टप्पा. गुड लेन वर सातत्याने चेंडू फेकले. सुंदर कमबॅक केलंय. 7 चेंडू त्याने फेकले. धावा खर्च केल्या 7. त्यामध्ये एक षटकार ऍड केला जाईल. टाइम इथे झालाय 9 मिनिटे. 10 मिनिटे झालेत. फास्ट खेळवायचे पंच. दोन्ही संघांना विनंती असेल जरा स्पीडअप करायचं. अजूनही खूप सामने आपल्याला खेळवायचे. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरा षटक हाताळण्यासाठी सारंगपुरी संघाचा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय भरत. ओ सुंदर चेंडू. फटका फसला होता. व सुंदर क्षेत्ररक्षण. काय कमालीचं काय दर्जा आहे क्षेत्ररक्षणाचा. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षणासाठी. तर त्याने धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. विकासाने चांगला फटका टटवला होता परंतु क्षेत्ररक्षण ताकदीचं झालं. 2 धावा. धावून पुन्हा एकदा त्या दिशेने. आता एक धाव कंप्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूफेकी चांगली. चेंडू गॅदर केलाय भरत याने. 2 चेंडू आतापर्यंत भरतने फेकले. या दोन्ही चेंडूवर पहिल्या चेंडूवर डबल धाव
दुसऱ्या चेंडूवर सिंगल अशा धावा झाल्यात. 20 धावा 20. कुठेतरी संघर्ष करतोय माडेपाडा संघ. मोठे फटके यायला लागतील. सारनपुरी संघाचा विचार केला तर फलंदाज चांगले आहेत. ओ घुटनाटेक इथे तमाशा करायचा होता. फटका फसलाय आणि जजमेंट चुकीचं झालंय. जजमेंट इथे चुकीचं झालंय. पंच आम्हाला दर्शवतील चौकार. डीजे सुद्धा साथ देत नाही. पंच बाईक ना डिक्लेअर. बॅट कट एकदा ऍड केली जाईल. हो शॉट पूल केलाय. एकदा कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न झालाय. तू मे असं झालं परंतु एकच धाव. एक धाव कंप्लीट झाले. धाव संख्या पुढे सरकेल. धाव संख्या होईल 26 धावा 26. 5 चेंडू. सुंदर गोलंदाजी भरत करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. आता मात्र क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. जयेशला माघारी पाठवलंय. भरत याने चांगली गोलंदाजी केली. भरत याने धावा खर्च केल्यात 6 चेंडू मध्ये 9. सुंदर गोलंदाजी. टोटल धावा झाल्यात आतापर्यंत 26 धावा 26. अजूनही तुमच्याकडे 7 मिनिट बाकी आहेत. 13 मिनिटे 40 सेकंदामध्ये 3 षटक इथे फेकून झाले. पुन्हा एकदा चौथा गोलंदाज. कर्णधाराने दिलेली जबाबदारी पार कशी पाडायची हे गोलंदाज अर्जुन गोलंदाजीमध्ये दाखवेल. स्ट्राईकला विकास. नॉन स्ट्राईकला आहे तो अजय. आणि गोलंदाजी देताना पाहायला मिळत नाही आपल्याला. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. अर्जुन. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकचा फलंदाज नवीन अजय माडेपाडा संघाकडून. ओ काय टप्पा. सुंदर गोलंदाजी. भन्नाट वेगाने चेंडू रिलीज केलाय. जाऊन स्थिरावलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. या शेवटच्या इनिंग मधील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. सुंदर गोलंदाजी सारनपुरी संघाकडून. नेक्स्ट मॅच असेल KC11 कसारा स्वराज स्पोर्ट दहीगाव. दोन्ही संघाचे या 3 चेंडूच्या आतमध्ये दोन्ही कर्णधार आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन झाले पाहिजेत. KC कसारा आणि स्वराज 11 दहीगाव दोन्ही संघाचे कर्णधार. सामन्याकडे बोलू. अर्जुनचा चेंडू पूल केला इथे परंतु क्षेत्ररक्षण खराब. एकदा कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 30 धावा 30. तीन चेंडूचा खेळ इथे शिल्लक. अर्जुन चांगली गोलंदाजी. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक असतं पण अर्जुनने एक की मोठा फटका अजूनपर्यंत. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय. त्यावर एक धाव कंप्लीट. सातत्याने चेंडू. खोलवाल टप्प्याचे चेंडू. ऑफ साइडच्या रिजने चेंडू. त्यांना माहिती आहे कमीत कमी धावा इथे रोखल्या तर आपला इथे विजय पक्का होऊ शकतो. माडेपाडा संघाकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. ते कमबॅक करू शकतात. पुन्हा एकदा अर्जुन सज्ज झालाय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. 5वा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पोल आणि ते पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. त्यामध्ये 2 धावा इथे कंप्लीट केला. तिसरीचा प्रयत्न. थ्रो सुद्धा चुकीचा होता. बॅकअप तेवढं चांगलं मिळालं नाहीतर हा चौकार सुद्धा गेला असता. पंच धावा 3 ना.
सरपनोरी संघाला विजय होण्यासाठी 35 धावांचं आव्हान असेल. सॉरी, थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 33 ठीक आहे. तुमचे 12वे खेळाडू दोन्ही संघाचे इथे आहेत, त्यांना देखील माहित आहे. चला फलंदाज पाठवायचे. दोन्ही संघाचे कर्णधार KC11 कसारा आणि दहीगाव. सारंगपुरी संघाने 2 मिनिटाच्या अगोदरच 20 मिनिटाला 2 मिनिटे बाकी होते त्या अगोदरच मॅच इथे संपवली. आम्ही गावदे स्पोर्ट्सला आहे त्यांचं कौतुक. संघाने असा सपोर्ट आम्हाला करा. नेक्स्ट मॅच असेल स्वराज 11 दहीगाव KC कसारा संघाचे कर्णधार रोशन भाऊ शेलार इथे उपस्थित आहेत. स्वराज 11 संघाचे देखील मी विनंती करेल सचिन गागस यांना काय या आमचे गणेश भिन्न दोन फलंदाज इथे 34 धावाचा टार्गेट असेल सारंगपुरी संघासमोर. दोन फलंदाज इथे स्ट्राईकला आहे मोहन, नॉन स्ट्राईकला आहे आदित्य आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय तो माडेपाडा संघाकडून. दहीगाव इथे टॉस विन झालाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले KC कसारा संघाला. चला मॅच कडे जाऊ. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय माडेपाडा संघाकडून. विकी जयेश स्ट्राईकला आहे. भरत आणि पहिल्या चेंडूवर ओ माय गॉड पहिल्या चेंडूवर भरत याला माघारी पाठवलाय. चांगलासा फलंदाज सारंगपुरी संघाचा मोहन सॉरी सुंदर गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं जेव्हा माडेपाडा संघ फलंदाजी करत होता तेव्हाच मी म्हटलं होतं का माडेपाडा संघाकडे गोलंदाजी ही ताकदीची गोलंदाजी आहे. या खर्डी विभागामध्ये बघायला गेलात तर पहिल्या चेंडू वर बाद झालाय. मोहन याला डगआउटचा रस्ता दाखवला पहिल्या चेंडूवर जयेश याने. आता मात्र मोहन याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल झालाय. फलंदाज नवीन भावेश आणि आम्हाला इथे माहिती मिळाली जे दोन्ही फलंदाज ते सख्खे भाऊ आहेत. स्ट्राईकला आहे तो भावेश, नॉन स्ट्राईकला आहे आधी ज्याने पहिलं सर्कलचं षटक
हाताळलं होतं, चांगलं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू जयेश माडेपाडा संघाकडून. पुन्हा एकदा आता मात्र स्टेजच्या दिशेने फटका इथे सजवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स पंच दर्शवतील अभिषेक सावंत सर. या 4 धावा डीजे. भावेशाच्या आलेल्या पहिल्याच बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपात एकदा पंच दर्शवतील आम्हाला अभिजित सावंत सर. चांगले असे पंच आम्हाला लाभलेत. धावसंख्या झाली ती 5 धावा. पुढील चेंडू फटका इथे फसलाय. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु स्ट्रायकरचे फलंदाज थोडेसे स्लिप झाले त्यामुळे एकच धाव. दुसरी धाव सुद्धा इथे झाली असती परंतु एक धावेवर समाधान मानावे लागेल. सरणपुरी संघाला माहित आहे धावा कमी आहेत. एक सिंगल असं करूनच सामना पुढे नेला जाईल याचा विचार केला जाईल. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काही होऊ शकतं. बघायला गेलं तर गोलंदाजी चांगली झाली तर ओ काय गोलंदाजी. बाईकच्या स्वरूपात एक धाव पायाला लागले, बॉडीला लागले. पहिल्या चेंडूत शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल. 7 धावा झाल्यात आतापर्यंत सारंगपुरी संघाच्या. त्यामध्ये एक चौकार भावेशाच्या बॅट मधून. पुन्हा एकदा ओ खूप सुंदर फटका आणि इथे फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. षटकार आल्या. षटकाराने धाव संख्या भोरकत पुढे सरकेल. धाव संख्या होईल 13 धावा. आता इथे समीकरण असेल 18 चेंडू. समीकरण इथे 18 चेंडू 21 धावेची गरज असेल. 18 चेंडू 21 धावा. इथे माडेपाडा संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर विकास. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं. स्ट्राईकला आहे भावेश, नॉन स्ट्राईकला आहे आदी. या दोन्ही सख्या भावांची जोडी. चांगलं असं फटकेबाजी पाहायला मिळाली. ते खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. एक डबल सिंगल ने इथे सामना पुढे कसा जाईल हेच मनात शांत डोक्याने विचार करत फलंदाजी थंडगार अशी पाहायला मिळते. चुकीच्या चेंडूवर हल्ला झाला पाहिजे. चांगल्या चेंडूवर सन्मान दिला पाहिजे. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पोल आणि फेकून दिलाय. गेंदा स्लॉट में उसे फेंक दिया पार्किंग लॉट मध्ये. डीजे आणि 10 धावेची गरज असेल. 16 चेंडू 13 धावेची गरज. सारंगपुरी संघाला विजय होण्यासाठी.
चला सामना सुरू करायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. 16 चेंडू 13 धावेची गरज असेल. स्ट्राईकला आहे भावेश, नॉन स्ट्राईकला आहे आधी. चांगलीशी फटकेबाजी दोघांच्या मार्फत सामना इथे पुढे. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र रोखून ठेवला भावेशाला, पूर्णपणे जखडून ठेवलं. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे टाकला. चौथा चेंडू आधीसाठी. ओ इथे फटका फसलाय. इथे रणजित होते आणि त्याच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. पंचदर्शकात चौकार इथे आलाय. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल 26 धावा. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र इथे षटकार खेचलाय आधी. याच्या बॅट मधून 6 धावा ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होईल गरज असेल सामना विजय होण्यासाठी. इथे चंद्रकांत निश्चिते साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. आईगावदी स्पोर्ट्स लाईव्ह आयोजित सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 2024 चा हा डे नाईटचा रजनी क्रिकेटचा थर्रार या लायगाव मध्ये सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. पुन्हा एकदा तिसरे षटक रणजित. 2 धावेची आवश्यकता असेल. ओ सुंदर गोलंदाजी इथे फसवा चेंडू. रणजित चांगली गोलंदाजी रणजित याच्या मार्फत पाहायला मिळाली. या देखील आणि आता देखील आणि याच्या आधी देखील सुंदर गोलंदाजी. पुढील चेंडू रणजितचा. ओ जबरदस्त व्हॉट बॉलिंग. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. ज्याच्या फलंदाजीमधून षटकार आले तर त्याच फलंदाजाला जखडून ठेवलाय. आतापर्यंत दोन्ही चेंडा बॅक टू बॅक निर्धाव आलेत. समीकरण आहे 10 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा व्हॉट बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी जर नजराना इथे या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. माडेपाडा संघाकडून बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. रणजित याच्याकडून ओ भन्नाट गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू. चौथा चेंडू देखील निर्धाव. आता मात्र समीकरण इथे जाऊन टेपलंय. 8 चेंडू आणि 2 धावा. 8 चेंडू आणि 2 धावा. सारंगपुरी संघाला. रणजित 4 चेंडू इथे डॉट टाकले तर रणजित